नमस्कार. हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. आरजीपी म्हणजे रेव्होल्युशनरी गोवन पार्टी अवघ्या काही वर्सांनी गोंयांत ती स्थायीक जाली. लोकांच्या मनात घर केले, वेगवेगळे तेंच्यांनी आंदोलनां केली वेगवेगळे विषय घेऊन, आणि तेंचेकडे लोक आशेचे किरण पळोवंक लागले. आणि 2022 जेन्ना ते इलेक्शनाक गेले, जवळ जवळ तांकां 90,000 वोट पडोवन सांत आंद्रेचो आमदार विरेश बोरकर निवडून येयलो. खरें ही खरीच बरी गजाल आणि एक नवीन उर्जा गोंयकारा मदीं तयार जाली. आता खंय तरी पयले 2-3 दिसांनी पळयता आमी तेंच्या भितर खंय तरी कितें धुसफूस चालू आसा म्हाका कांय खबर ना, पण जांग दिवं नाका. माझी आरजीपीचे जे लिडर आसा पळय तेंचे हंबल रिक्वेस्ट आसा, पार्टेन तुमचे उणी कितें आसा एकामेका भितर ती काबार करा. कित्याक गोंयकारां कडेन आनी दुसरो ऑप्शन ना. तुमकां एक आशिश किरणान पळयता, जर तुमचे पार्टेन तर फूट पडली जाल्यार सत्ताधारीचे आयते फावतले ते तांकां करूंक दिवं नाका. तुम्ही खूबशीं आंदोलनां केली आणि खूबसो तुम्ही रिझल्टूय हाडलो, तेच्या बद्दल खरेंच आमकां अभिमान आसा. जेन्ना विरेश बोरकार पळय जेन्ना आझाद मैदानाचेर बसलो तेन्ना त्या संपूर्ण गोंयच्या लोकांनी ताका साथ दिली. कित्याक सांग पळया, तांकां खबर आसा आरजीपी कितें तरी करूंक शकता. आनी जी लोकल पार्टी आसता, आमी म्हणटा गोवा फॉरवर्ड म्हण, एमजीपी म्हण, यूडीपी म्हण, आतां आरजीपी जेन्ना पयलेच फावट इलेक्शनाक 90,000 जेन्ना वोट पडले, कोणी अपेक्षा सुद्दां करूं नासली. 1 रुपया खर्च ताणें गोंयकारांक ते घडाघड वोट मारलेले. लोकसभेक तांकां जवळ जवळ दोन्ही मतदारसंघात 60,000 मतां पडलेली. जिल्हा पंचायत जाले तेन्ना त्या वेळार सुद्दां पयले तांकां वोट शेअर तेंचो आसा गोंयांत भरपूर. माझी परत एकदा हंबल रिक्वेस्ट आसा आरजीपीच्या लिडरांकडे, तुमच्या मदीं फूट पडोवंक दिवं नाका. पार्टीक भविश्य आसा. तुमची फूट हे सत्ताधाऱ्यांचे ताळयो मारपाचें काम हे. त्यो ताळयो मारपाक तांकां दिवं नाका. तुमकां सांगता, खरेंच सांगता, तुमचे कडेन जो उजो करून लोकांनी पळय एक आशिल्लें किरण पळयल्लें पळय न्हू, तेजो गोबोर जावंक दिवं नाका. तुमकां फुडली तुमची कारकिर्दी पळय भरपूर आसा आनी बरी आसा, उज्वल आसा. म्हाका तरी दिसता जें पळय तामिळनाडून घडलेलें आसा पळय तें गोंयांत घडपाक जाय. नाल्यार सत्ताधारी पळय जे पक्ष आसा न्हू तांकां माज आनी मोद मारतलो. हे आरजीपीच्या लिडरांनी आनी सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांनी लक्षांत दवरचें. देव बरें करूं.